सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। एमआयएमच्या उमेदवारांना देखील मारहाण झालेली आहे। आजी माजी कार्यकर्त्यांमध्येच हा राडा झाला। ऐन निवडणुकीत संभाजीनगरात राडेच राडे होत आहेत। संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये हे राडे सुरू झालेले आहे। इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्यात आलेला आहे। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला। एमआयएमच्या उमेदवारांनाही मारहाण। एमआयएमचे आजी माजी कार्यकर्त्यांमध्येच राडा। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम मध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीत तुफान राडा झाला। इम्तियाज जलील उमेदवारांच्या प्रचारार्थ बायजीपुरा भागात रॅली करत होते। त्याचवेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। तणाव निर्माण झाल्यानं इम्तियाज जलील यांनी रॅलीचा मार्ग बदलला। जिन्सी भागात रॅली आली तिथे एमआयएमचे नाराज कार्यकर्ते उभे होते। रॅली पाहताच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। आजी माजी कार्यकर्ते भिडले। परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना पांगवलं। त्याचवेळी इम्तियाज जलील यांच्या कारमधून तिथून निघत असताना त्यांच्या कारचा पाठलाग करून हल्ला केला। इम्तियाज जलील तिथून कसेबसे निसटले। हा सगळा राडा कलीम खुरेशींच्या गटाने केल्याचा आरोप एमआयएम कार्यकर्त्यांनी केला। तर हा माजी एमआयएम कार्यकर्त्यांचा उद्रेक असल्याचा दावा नाराज गटाचे कलीम खुरेशी यांनी केला। हमारे प्रचार चालू था, अब उधर से उनकी रैली आई। रैली आने के बाद में वो डायरेक्ट कुछ भी गलत सलत बोलने लगे। क्यों? उसकी मकसद उसका बोलना ये है कि जैसा तुमने हमारी एक सीट को मतलब कुछ पैसे दे के बिठा दिए बोल के। मैंने बोला कैसर खान को हमने कोई पैसे वैसे नहीं दिए, उसकी मर्जी से बैठ गया क्योंकि हमारे आमने सामने फाइट नहीं होना बोल के वो न्यूट्रल हो गए। एमआयएमच्या रॅलीवर आणि कारवर केलेला हल्ला गुंडांनी केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला। हल्लेखोरांना भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला। काय हे इतक्या छुटपुट घटनेमध्ये आम्ही काय घाबरणारे लोक आहे का? उसमें आमची तयारी आम्हाला माहीत आहे। हे घाबरणारे लोक कशामुळे घाबरत आहे ते त्यांना माहीत आहे की त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यांना हेही माहीत आहे की आपल्याला ज्यांनी पैसे दिलेले आहे त्यांना आपल्याला वाचवायचं आहे। पैसे कोणी देतं त्यांना हे सगळं करण्यासाठी? तर भाजपचे नेते देतात आणि एकनाथ शिंदेचे जे इकडचे पालकमंत्री आहे हे यांना पैसे देतात। इम्तियाज जलील हे एक नंबरचे खोटारडे असं पलटवार संजय शिरसाटांनी केला असून इम्तियाज जलील आपल्याच कर्माची फळं भोगताय असा टोला शिरसाटांनी लगावलाय। इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणार ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले। त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले। संभाजीनगरात एमआयएमचा मोठा जनाधार असताना त्यांच्या पक्षातील आजी माजी कार्यकर्ते एकमेकांना भिडले। ओवैसी नाराजांची समजूत काढून पक्षाची घडी बसवतील अशी अपेक्षा आहे। ते झालं नाही तर या एमआयएमच्या कामगिरीवर निश्चित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।